लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आगामी MPSC राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ऑगस्ट 2026 अतिमहत्त्वाच्या चालू घडामोडी आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ प्रश्नच नाही तर त्यामागचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि MPSC कसे प्रश्न विचारते हे सुद्धा जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपला पहिला प्रश्न आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर आधारित. प्रश्न असा आहे, 2026चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे अजित डोवाल. हे काय होते? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. ही पुरस्कार देणारी संस्था टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट पुणे आहे. पुरस्काराची तारीख आहे दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारामध्ये 1 लाख रुपये रोख आणि मानपत्र व स्मृतिचिन्ह देखील दिले जाते. हा पुरस्कार 1983 पासून दिला जातो. राष्ट्रीय सुरक्षेतील आणि देशाच्या सेवेतील अतुलनीय योगदान अजित डोवाल यांनी 2026 साठी निवड झाली आहे. आणि मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळाला होता. पुढचा आहे 24व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. त्याच्यावर प्रश्न आहे 2026च्या 24व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे ग्लासगो आणि स्कॉटलंड येथे. स्पर्धेचा कालावधी आहे 23 जुलै ते 2 ऑगस्ट आणि सुरुवातीला ही स्पर्धा विक्टोरिया म्हणजे ऑस्ट्रेलिया येथे होणार होती, परंतु ते आर्थिक कारणामुळे त्यांनी माघार घेतली. त्यानंतर ग्लासगोने हे यजमानपद स्वीकारले आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या स्पर्धेत भारतीय खेळाडूची कामगिरी विशेषतः जुडो, नेमबाजी आणि कुस्ती या खेळामध्ये पदकावर MPSC कडून थेट जोड्या लावा किंवा विधानावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे पर्यावरण कामगिरी निर्देशांक. त्याच्यावर आधारित प्रश्न आहे पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 176. हा निर्देशांक येल आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी द्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहकार्याने जाहीर केला जातो. त्याच्यात एकूण देश आहेत 180 आणि भारताचा स्थान आहे 176. पुढचा प्रश्न आहे महिला नेतृत्वाखाली नाविन्यकरण ऊर्जा धोरण दीप्ती योजना यावर आधारित. प्रश्न असा आहे भारताचे पहिले महिला नेतृत्वाखाली नवीकरण ऊर्जा धोरण दीप्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे GI टॅग पिथोरा चित्रकला यावर आधारित. कोणत्या राज्यातील पारंपरिक पिथोरा चित्रकलेलाच नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात. त्यामध्ये राठवा आणि भिल्ल आदिवासी समुदायाला हा GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. पिथोरा हा केवळ चित्रकला नसून एक धार्मिक विधी मानली जाते. घराच्या भिंतीवर घोड्याची चित्रे काढणे हे मुख्य आकर्षक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलोरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहित देण्यासाठी भारत सरकारने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना. पुढचा प्रश्न आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्यांचं नाव आहे वर्षा अशोक अगलावे. पुढचा प्रश्न आहे भारताचे प्रमुख प्रदर्शन वस्त्र उत्सव 2026 कोठे आयोजित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जुडो सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे अस्मिता दे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने भारताचे पहिले महिला नेतृत्वाखाली नाविन्यकरण ऊर्जा धोरण दीप्ती योजना सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे
16वी हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे 2026 मध्ये बेसल 3 अनुरूप 81 प्रेप्युटल बॉन्ड्स जारी करणारी पहिली बँक कोणती ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील पारंपरिक पिथोरा चित्रकलेला अधिकृतपणे GI टॅग प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.